भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी विठ्ठल जगाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्या जगामध्ये ज्यावेळेस साहित्य निर्माण होतं, पुस्तकं निर्माण होतं, जे लोक पुस्तकं लिहितात वाचतात, अशी पुस्तकं जी निर्माण होतात ना त्याच्या पाठीमागं काही कारणीभूत असतात. मला कल्पना आहे आपल्याला जागा कमी पडते, तर याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांनी पण ऐकू नये, दुसऱ्यांना पण ऐकायला द्या. आणि मग काय होतं की दोन प्रकारचे विषय या जगामध्ये आहेत. एक विज्ञान आहे आणि एक संसार आहे. विज्ञानावर ज्यावेळेस पुस्तकं लिहिली जातात तिथे मनाचा वापर केला जात नाही, फक्त बुद्धीचा वापर केला जातो. वस्तुनिष्ठ लिखाण म्हणतात त्याला. शब्द लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ लिखाण. तिथं अलंकार अक्षराची जुळवाजुळवी असं काही नाही. विज्ञानामध्ये बुद्धिनिष्ठ लिखाण म्हणतात त्याला. वास्तवाचं लिखाण ती बुद्धी आहे. आणि दुसरा एक विषय असा आहे की मन प्रभावी असतं. ज्याचं मन प्रभावी आहे ते कविता करतं. उगा आपलं कातड्याला चंद्रमा म्हणतात, डोळ्याला हरणीचे डोळे दिसतात, काही ना डोळ्याला माशाचे डोळे म्हणतात. असं त्याचा दोष नाही आहे, तो त्याचं मन प्रभावी आहे. ज्यावेळेस मन प्रभावी असतं ना त्यावेळेस कल्पनेच्या जगामध्ये वावरत असतो. त्या चुकीच्या नाहीत बरं का. जरी हसलात तुम्ही तर ते चुकीचं नाही, कारण की मन रमवण्याकरता सुद्धा अक्षरांची गरज असते. आणि वस्तुनिष्ठ लिखाण पण पाहिजे. या पृथ्वीवर पहिले ज्ञानेश्वर महाराज असे आहे की ज्यांचं मन आणि बुद्धी एकत्रित झाल्यानंतर ज्ञानेश्वरी जन्माला आली. खूप समजायचं आहे बरं का. अजून सगळे कीर्तनकार आहेत, खूप अजून फार लांब जायचे तुम्हाला. सुरुवात आहे, फक्त जरा जागेवर राहा. या जगातले साहित्यातले सर्वश्रेष्ठ कालिदास मानले जातात, ज्यांनी एक प्रेमकथा लिहिली अभिज्ञान शाकुंतलम 2000 वर्षापूर्वी. नाही अजून कळलं? 2000 वर्षात पुन्हा तसा ग्रंथ निर्माण झाला नाही. प्रेमकथा आहे लिहिली गेलेली. अभिज्ञान शाकुंतलम पहिला टप्पा आहे संस्कृतमधला. आणि मग काही कवींची गणना झाली. त्याच्यामध्ये एक माघ नावाचा कवी आहे, माघ. आणि त्या कवीचा जेव्हा उदय होतो त्यांनी शिशुपाल वध नावाचा ग्रंथ लिहिला. हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे तुमचं. जरी पैसे असल्यामुळे विकत घेतला तरी त्यातला भाव तर कळला पाहिजे ना. काही काही मूर्खांच्या घरी नुसत्या लायब्ररी असतात. पुस्तकांना वाईट वाटतं. एकदा तरी उघडून बघा आमच्याकडे, एकदा तरी आमच्याकडे लक्ष दे. पण पैसाच जास्त असल्यामुळे लायब्ररी आहे, मेंदू नाही आहे. नाही तर त्यांनी पुस्तक लिहिले असते ना, ते गोळा कशाला केले असते त्यांनी. त्याचं पुस्तक लोकांनी संग्रही ठेवलं असतं. मग माघ नावाचे कवी आहेत, त्यांनी शिशुपाल वध लिहिला. इतका सुंदर ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये अक्षरामध्ये काही बंद आहेत. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस गायी येतात तेव्हा ते गोमूत्र सांडत सांडत येतात. सर्पाच्या आकाराचं असतं बघा ते गोमूत्र. हां, माघ अक्षरावर एवढी पक्कड आहे. सगळ्या कीर्तनकारांनी व्यवस्थित ऐका बरं का. मूर्खावर पकड नाही, मी अक्षरावर पकड म्हणतो. ज्यांची पक्कड असते ना मूर्खावर, ती संप्रदाय तयार करतात.
ज्ञान नसतं त्यांच्यामध्ये, नुसतं बोलणं असतं. आणि मूर्ख लोकांना अक्षरं नको आहेत, पैसा पाहिजे, दुःख गेलेलं पाहिजे. हा ज्ञानेश्वरीचा जगताचा विषयच नाही. अक्षराची पक्कड सांगतोय तुम्हाला, किती मजबूत असते ती. गोमूत्रबंध नाव दिलेलं आहे. एक अक्षर इथं आणि एक अक्षर इथं, एक अक्षर इथं आणि एक अक्षर इथं, असं वाचलं ना तर एक श्लोक तयार होतो. सरळ वाचलं नाही, आपलं सरळ वाचता येत नाही, आपलं भाग्य आहे. न्यायशास्त्रात तर कुठलीच ओळ वाचता येत नाही. मी एका कीर्तनकाराला म्हटलं, कशीही वाच, तुला काही बक्षीस देतो. कीर्तनकाराला बरं का, सामान्याला तो ग्रंथ दाखवतच नाही मी. गोमूत्रबंध, एक इथं एक इथं इथे असं अक्षरं ठेवायची. आणि तिकडून इकडे वाचलं की नवीन श्लोक तयार होतो, आणि इकडून तिकडं वाचलं की नवीन श्लोक तयार होतो. याला म्हणतात गोमूत्रबंध. असे हजारो बंध आहेत बरं का त्याच्यामध्ये. मी तुम्हाला आपल्या ज्ञानेश्वरीपुरतं जेवढं समजेल तेवढं सांगतोय तुम्हाला. त्याला गोमूत्रबंध म्हणतात. काही श्लोक असे आहेत, वरची ओळ वाचली की एक ओळ तयार होते, आणि तिला उलटी वाचली की खालची ओळ तयार होते. एक जगातला चमत्कार असा आहे, एक श्लोक तर असा आहे, एकच शब्दातून श्लोक तयार केला, एकच अक्षर वापरलं, दुसरं अक्षरच नाहीत. दा दे दुध दादी, दादा दे दद दे ददुहू. दुसरं अक्षर ऐकलं का? अर्थ कळणार नाही, मला कल्पना आहे. पण एका अक्षराचा श्लोक तयार केला. याला म्हणतात माघ कवी, माघ. आणि ज्या सुदर्शनाने शिशुपालाचा वध केला ते सुदर्शन चक्र, त्याला चक्रबंध म्हणतात. असं गोल तयार केले माघाने. आणि असं गोल तयार करत असताना त्याला चक्रबंध म्हणतात. एक एक अक्षर असे लावलेत माघाने श्लोकातले, असे गोल. आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव लिहिलंय, माघ काव्ये शिशुपालवध. माघाने केलेलं म्हणजे चक्र ते चक्र आहेच, श्लोक तयार झालेला आहे आणि याच्याशिवाय स्वतःचं नाव टाकलेलं आहे. आणि त्या चक्राने, त्या चक्रबंधाने शिशुपालाचं वध केलं. किती अक्षरावर कमांड असेल, कल्पना केली का तुम्ही? चक्रबंध म्हणतात त्याला. जर असले विद्वान तर शिशुपालवध विकत घ्या. श्लोक नाही कळला तर हे बंध तरी कळतील. काही अक्षरं दोनच शब्दाचे आहेत, काही एक शब्दाचे आहेत, काही उलटे वाचले सुलटे वाचले तर वेगळा, असे बंध आहेत. याला म्हणतात अक्षरावर कमांड. त्या कवीचं नाव आहे माघ कवी. आणि त्याच्यावर एक कवी आहेत, नैषद नावाचं काव्य लिहिलेलं आहे. कधीतरी माझ्या मागच्या कीर्तनातून तुम्ही ऐकलं असेल. नैषद श्री हर्ष मिश्र नावाचे कवी आहेत. विठाला विठाला हे कवी संस्कृतचे शेवटचे कवी. त्याच्यानंतर संस्कृत भाषाच नाही. नैषद, निषाद देशाचा जो राजा आहे नल दमयंती, त्याची प्रेमकथा त्यांनी लिहिलेली. आणि संस्कृतमधला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी ज्ञानोबरायाप्रमाणे भाषा वापरली. प्रमाणे नल दमयंतीची कथा आहे, पण ती कथा लिहित असताना त्यांनी जो श्लोक वापरला, तथा द्रियंते न कथा सुधामपी, खूप सुंदर काव्य आहे. माझं जर काव्य वाचलं तर सुधा बुधा, बुद्धिमंत लोक सुधेचा स्वीकार करणार नाही, अमृताचा स्वीकार करणार नाही. लास्ट कवी. पण कथा कोणती आहे? नल दमयंतीची प्रेमकथा. यानेच दुसरा ग्रंथ लिहिला आहे, खंडन खंडखाद्य, याच कवीने. पण वेगळा ग्रंथ लिहिला आहे, खंडन. सगळ्यातच खंडन केलं त्याच्यामुळं खंडन म्हणतात. तोही ग्रंथ वाचता येत नाही, हाही ग्रंथ समजत नाही. या दोघांचा अर्थ आहे, एका बुद्धीने ग्रंथ लिहिला खंडन आणि मनाने ग्रंथ लिहिला नैषद. दोन ग्रंथ, दोन्ही श्रेष्ठतम आहेत, संस्कृतमधले लास्ट आहेत. नैषद, त्याच्यानंतर काव्य नाही, आणि खंडन नंतर कोणताच ग्रंथ नाही. याच्यामध्ये मी अवतार कार्याची नावच घेतली नाही अजून. भगवान भाष्यकार आहेत, उपनिषद आहेत, संस्कृत जगत आहेत. ह्या सगळ्यांपेक्षा शब्द आणि मन जर वापरले असते तर या लोकांनी वापरले.
आणि माघ ज्यावेळेस इतके चक्रबंध तयार करतो तसं वर्णन आले, तावत भारवेर वाती भाती यावन माघस्य नोदया. हे कालिदास वगैरे जे कवी आहेत ना, हे तोपर्यंत चमकतात जोपर्यंत चंद्र जन्माला येत नाहीत. तो चंद्र म्हणजे माघ. तावत भारवेर भाती यावन माघस्य नोदया उदिते नैषदे. एकदा नैषद काव्याचा उदय झाला ना, क्व मागे क्वच भारवी. सूर्याचा उदय झाला की तारांगणाही नाहीत, चंद्रही नाहीत, फक्त सूर्य. त्याचं नाव आहे नैषद. आणि तत्वज्ञानातला मोठा ग्रंथ आहे खंडन. सगळ्याचं खंडन केलं, जेवढे ऋषी मुनी काय जे असतील सगळ्यांचं खंडन केलं आहे त्याने. आता तुमच्यापर्यंत येत नाही हा भाग वेगळा आहे, कारण की ती तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही प्रयत्नच करत नाही ना. तुमचं जे थांबणं आहे ते इतकं सुंदर ठिकाणी थांबलेलं आहे. रोज बायकोचं गाराणं ऐकायचं, संसारातल्या व्यथा ऐकायच्या म्हणजे श्रवण, मित्राचं ऐकायचं. त्याच्या पुढं एक टप्पा आहे जे याच्यात अडकत नाही, ते सत्तेत अडकतं. काही काही मूर्ख एवढे कठीण आहेत, मला येऊन विचारतात सत्ता कोणाची येणार. आता माझा काही संबंध आहे का सत्तेबरोबर? नाही, तुम्ही जरा परमार्थातले आहात म्हणलं, याच्यासाठी परमार्थ वापरायचं का? आणि ज्ञानेश्वरीमध्ये ह्या गोष्टी सांगितल्यात बरं का. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला दोन गोष्टी आवडतात, एक राजकारण आवडतं आणि एक न मरणं आवडतं. जगस्पृहे आस्पद, प्रेमास्पद. काय? सार्वभौमपद. सरपंच व्हावं, आमदार व्हावा. मी एका ठिकाणी गेलो ना, ते आमदारकीला उभा राहिलेला होता, अजून निकाल जाहीर झाला नाही. दुसऱ्या दिवशी निकाल झाले ना, आदल्या दिवशी मिटिंग होती. योगायोगाने आमचं कीर्तन असल्यामुळे आम्ही बसलो त्याच्यामध्ये. त्यांची खासदारकीची तयारी चालू आहे. वस्तुस्थिती आहे, तयारी कशाची, आणि निकाल लागला नाही आमदारकीचा. असले प्लॅनिंग चालू होते. तिथं आम्ही बसलेलो सगळं ऐकत होतो. खूप जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वी. आता नाही चर्चा करत लोक. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला, 40,000 मताने पडले. यांची खासदारकीची तयारी. काय श्रवण करताय तुम्ही? जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौमपद. तिथपर्यंत सरपंचकीपासून. म्हणून तुम्ही चरित्र वाचा. तुम्ही पहिले सरपंच होते, त्याच्या अगोदर हॉटेलवर होते, त्याच्या अगोदर मग मंत्री झाले. किती गौरवास्पद इतिहास आहे त्यांचा. बुद्धीचं काम नाही बरं का इथं. तुम्हाला भाषा कळेल तेव्हा, जेव्हा यूट्यूबला येईल तेव्हा ऐका कीर्तन. विठाला इथं बुद्धीचं सांगितलंच नाही. न मरणे, निर्विवाद. माणसं भेटले की दोनच गोष्टी असतात, मरू नये. 96 वर्षाचा म्हातारा मला म्हणतो, महाराज असं इंजेक्शन द्या, नाही तर औषध द्या, शतक पूर्ण केलं पाहिजे. आता भारताला काही याच्यापासून फायदा आहे का काय की ह्यांनी शतक पूर्ण केलं? काही नाही. पण भावना मनाची ही आपली लेवल आहे. राजकारण जर आवडत असेल, न मरणं आवडत असेल, तर आपण ज्ञानोबरांच्या दृष्टीने संसारिक आहोत. हा पहिला टप्पा आहे. आणि मग आता हे जे चक्रबंध आहेत, गोमूत्र बंध आहेत, एक शब्दाचे अक्षर आहेत, ह्या अक्षराचा ना आपला दुरान्वये संबंध नाही, लांबचा संबंध नाही. आणि त्याच्यानंतर बुद्धी आणि ते हे लास्ट जग आलं ज्ञानोबरायांचं. शब्द जगातलं बोलतो पण अक्षराच्या. त्यानंतर पुढचा टप्पा पहा. पृथ्वीवर पहिले व्यक्ती आहेत. एकाच ग्रंथामध्ये मन पण आहे आणि बुद्धी पण आहे. तिचं नाव ज्ञानेश्वरी. अभंग कसा आहे, मागच्या वर्षी भूमिका बांधली म्हणून पुन्हा तोच विषय सांगत नाही. भाव अक्षराचे गाठी, शब्दाचे गाठी नाही आहेत. आपल्याला अध्याय कळत नाही, तो भाग वेगळा आहे. काही ओव्यात इतक्या विचित्र वापरतात की आता ते सांगण्यासारखं नाही. ते शब्दांशी तडजोड करता कामा नये. ते अक्षरं ज्ञानोबरांच्या मुखातून जन्माला आलेली आहेत. त्यांची उत्पत्ती माऊली आहे अक्षरांची, ती किती महत्त्वाची आहे. म्हणून माऊलीचा ग्रंथ जेव्हा वाचाल तुम्ही, तर ज्ञानोबराय स्वतः या ग्रंथाचं वर्णन करतात की माझी जी अक्षरं आहेत, अक्षरं 80 अक्षरे नाही होते, फार छोटा विषय. विठाला विठाला
पुढचे महाराज. आपल्याला एकच पाठ आहे, 80 अक्षरे रसिके, बस खुश. त्यांना वाटतं ज्ञानेश्वरी कळाली, अर्थी ज्ञानोबराय बोलतच नाही, तो फार वेगळा विषय. अक्षर ज्ञानोबराय म्हणतात जेव्हा माझ्या मुखातून जन्माला येतात, किती ताकद लागते तुमच्या ऐकून पहा. याच्यात कुठेतरी आपण बसतो का हे पहा. अक्षर ज्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या मुखातून जन्माला येतात किंवा ज्ञानेश्वरीचे जे अक्षर आहेत, ज्ञानोबराय म्हणतात 5 इंद्रिये हे अक्षर माझे म्हणून भांडण करतात. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. आजपर्यंत सगळे कीर्तनकार, सगळे लोक सांगतात आकाशाचा शब्दगुण आहे, तो कानाने श्रवण केला जातो, डोळ्याने रूप ग्रहण केलं जातं, कातडीने स्पर्श. असं ज्ञानोबराय म्हणतात नाही. 5 ज्ञानेंद्रिय माझ्या अक्षराची जर शोभा पाहिली त्यांनी, 5चे 5 भांडणं करतात. इंद्रिया लागे कळंबा एकमेका. 5 ज्ञानेंद्रिय एकाच माणसाची आहेत आणि ती भांडं करतात, हे अक्षर माझं आहे. ज्ञानेश्वरीच्या मुखातून निघलेलं कसं आहे त्याची ज्ञानोबराय पार्श्वभूमी सांगतात. शब्द जन्माला आला ना, त्या अक्षराचा एक सुगंध असतो. निवर झालेल्या माणसाला बोलत नाही बरं का मी. इतकं तिखट खातात, त्यांची जीभ मेलेली असते. ते तिखट मारल्यानंतर ती तडफडते, तेव्हा याला असं वाटतं जेवण झालंय. इतके राठ लोक ज्ञानेश्वरीला चालत नाहीत. अक्षराचा सुगंध आहे. वेधे शब्दप्रयोग आहे का, वेधे परिमळाचे. अक्षरातला जो परिमळ आहे ते एवढं लक्ष वेधलं जातं की नाकाला वाटतं की हे माझं आहे. त्या अक्षराचं रूप पाहिले की डोळ्याला वाटतं हे अक्षर माझं आहे. कानाला आणि ज्ञानोबरायांचा शब्द सांगतो तुम्हाला, किती ज्ञानेश्वरी आळंदीकरांना समजते पहा, कीर्तनकारांना. ज्ञानेश्वरी चाखायची कशी. ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीची या जिव्हा. काय शब्द आहे, बुद्धीची या अक्षराचा न चाखता गाभा. जर गरीब आहात तुम्ही, सिद्धांत तुम्हाला माहीत नाही, ज्ञानोबराय म्हणतात काय हरकत नाही, माझ्या अक्षराच्या आतला गाभा जरी चाकता नाही आला, न चाकता गाभा, तरी अक्षराच्या बाहेरच्या सौंदर्याने इंद्रिय तृप्त होतात. हा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वरी कळाली. लक्षात येते हा अनुभव. बुद्धीची या जिव्हा, श्रवणेची होती जिव्हा. कानातून जिव्हा तयार होतात अक्षराला. ज्ञानोबराय म्हणतात अक्षर तर सोडा, संपूर्ण पद उभारे. ज्ञानोबरायांचं पद एकदा सुंदर त्यांनी तयार झालं, ह्या 5 इंद्रियांना मन मागे टाकतं. शब्द आहे का, तुमच्या ताब्यात काही नाहीये, फक्त सांगतोय तुम्हाला. जे तर संपूर्ण पद उभारे. ज्ञानोबराय म्हणतात मन होय बाहेर. मन जे आत असतं, विषयाकडे पळतं, सगळीकडे पळतं, आणि मनाला सौंदर्य लागतं बरं का. दोष नाही, निसर्ग आहे हा. शब्द आहे का, दोष नाही, हा निसर्ग आहे. चांगली वस्तू पाहिजे का वाईट वस्तू पाहिजे, नाही का आलं. कशा करता काय काही श्रीमंत माणसं एवढे गरीब राहतात. मला कधी कधी देवावर पश्चाताप होतो, दिलं कशाला पैसा, कशाला दिला याला कळकटलेलं कापड, गरिबी दाखवा. चेहरा ते एवढा दीन असतो, आपल्याला वाटतं आपलेच पैसे त्याला देऊन टाकावे. तो श्रीमंत आहे पण दळभद्री आहे. माझं मत नाही, ज्ञानोबरायांचं मत आहे. ज्ञानोबराय म्हणतात जीवन बाहेरून सुंदर असावं, आतून सुंदर असावं. त्याला मानवी जीवन म्हणतात. तुम्हाला अजून माहीत नाही त्या ओव्या, विषयांतर होईल म्हणून कमी सांगतो, फक्त आठवण करून देतो. मन शरीर, मन आणि शरीर कसं मन क्रिया अलंकारिले. ज्ञानोबरायांचे शब्द पहा. शरीर जे आहे क्रियेने अलंकार केले, बाहेरून बरं का, बाहेरच्या क्रिया शुद्ध आहेत, आणि मन ज्ञानाने भावाने शुद्धीने अलंकारिले. ऐसे सबाह्य चोखडे जियाले जे साजरे जे का, दोन्ही पाठ आहेत.
जगण्याला साजरं जगणं म्हटलं बरं का. मन क्रिया अलंकार आहे. शब्दाला ज्ञानोबारांनी असा अलंकार केलाय. बाहेरून शब्द सजवलेत ज्ञानोबारांनी, आतून ब्रह्म ठेवलेले आहेत. म्हणून बुद्धीची आजिभा नाही चाकता आलं ज्ञानोबारांमध्ये हरकत नाही, कधी ना कधीतरी येईल ज्ञानोबारांमध्ये. पण अक्षराच्या सौंदर्यानं इंद्रिय जगतात, याला साधकाचं जीवन म्हणतात. विठाला